पेरू कुसुमाग्रज शब्दाचा उलगडणारा खरा अर्थ म्हणजे कुसुमाग्रज। कमी शब्दांमध्ये सखोल आशय असणारी म्हणजे कविता। माझ्या भाषणाची शेवट मी कुसुमाग्रजांच्या सुरेख कवितेने करते। उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही। सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही। लग पग पाखरेनी गात गात गोड गाणे, टिपताच पगाधाने चोहीकडे। झोपलेल्या आशातुनी आनायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। बाळाचे निघेतानावर जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर भूर। बाळाचे निघेतानावर जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर भूर। धन्यवाद। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। हे गाणं आपल्या सर्वांनी ऐकलंच असेल, तर असंच गाणं सादर करण्यासाठी येत आहे नैना सिंग। तर जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करू। नमस्कार। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची अन संतांची भक्तांची मायकरांची, ही देवदेश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची। ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची। हा आमचा आहे वाणा ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची। कानडा राजा पंढरीचा। तर एकदा जोरांनी बोला, गणपती बाप्पा मोरया। कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर। निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर। उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर। पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। परब्रह्म हे
पाहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आल्याम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखतो आल्याम्याची खीर चाकतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजींचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की मंडळी हा जो मी पोवाडा आता तुमच्या समोर सादर करणार आहे तो मी म्हणजे स्वयंनिर्मित केला म्हणजे ना मी कुठून ते वाचलंय किंवा कुठून घेतलंय ते मी स्वतः बनवलंय आमचा एक पहिला कार्यक्रम होता त्याच्या आधी तर त्यासाठी मी हा बनवलेला पोवाडा आता माझा पूर्ण संघ नाहीये आम्ही पूर्ण संघ होतो त्यासाठी पण आता मी एकटाच आहे तो एकटा सादर करतो काही चूक झाली ती कृपया पोटावे धन्य धन्य भारत माता धन्य धन्य भारत माता संविधानाची गाथा शाहीर वर्णती कशी शाहीर वर्णती स्वातंत्र्य समतेची शान स्वातंत्र्य समतेची शान जातीपंथी धर्म भाषा समान जिरहाजी जातीपंथी धर्म भाषा समान जिरहाजी जातीपंथी धर्म भाषा समान जिरहाजी जी 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 मंडळी ईस्ट इंडिया आली इंग्रजांचा वार 1858 ब्रिटिश राज सुभाष टिळक पटेल वीर अपार स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांची भूमिका सार्थक अपार 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याचा लढा 26 जानेवारी 1950 गणराज्याची प्रभात स्वातंत्र्याचे स्वप्न वीरांच्या कर्मातून साकारले अवघ्या इतिहासाच्या पानात देशाची कीर्ती भरारले देशाच्या मातीचा प्रताप देशाच्या मातीचा प्रताप भारताची शान वा वा देशाच्या मातीचा प्रताप भारताची शान शाहीर वर्णती कशी शाहीर वर्णती संविधान भक्तीचा अनुभव संविधान भक्तीचा अनुभव संविधान साठी तयार जनता हुजराजी संविधान साठी तयार जनता हुजराजी संविधान साठी तयार जनता हुजराजी जी 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 मंडळी भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले एक धर्मनिरपेक्ष नेता जे न्याय आणि समानता यांचे संगम ज्यांनी वंचितांना आवाज उठवण्यास मदत केली असे धन्य धन्य से भीमराव धन्य धन्य से भीमराव ज्यांची कीर्ती महान शाहीर वर्णती कशी शाहीर वर्णती विश्वाला केलं त्यान हैराण विश्वाला केलं त्यान हैराण दिला देशाला नवा प्राण जिरहाजी जी दिला देशाला नवा प्राण जिरहाजी जी दिला देशाला नवा प्राण जिरहाजी जी 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 मंडळी संविधान हे भारताचे प्रकाशस्तंभ लोकशाही लवचिकतेचे ते अंब न्याय आणि स्वतंत्रता यांचा आधार विविधता आणि गतिमानता यांचं संगम भारतीय संविधानातून उमटते देशाचे अवघे रंग काश्मीरच्या शिखरापासून ते कन्याकुमारी असं काश्मीरच्या शिखरापासून ते कन्याकुमारी शाहीर वर्णती कशी शाहीर वर्णती दिला परंपरेचा संवाद दिला परंपरेचा संवाद आपलं संविधान हा अभिमान जिरहाजी जी आपलं संविधान हा अभिमान जिरहाजी
आपलं संविधान हा अभिमान जिरहा जी 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 जी. झाले घटनेचे निर्माण, ठरले ते देशाचे नवे अभिमान. जगात नांबीचं भारतीय संविधान एक, जे समृद्ध, सोशलिस्ट, धार्मिक, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य, न्याय, स्वतंत्रता, समानता, बंधुत्वाचं स्थान, संघटना, सत्ता वितरण, न्यायालयीन वर्चस्व, आपत्ती काळातील प्रावधान असे घटक संविधानात नमूद असून देशाला नवीन दिशा देणारे असे आपले अभिमान, आपले हे महान संविधान. गगन माती पसरली कीर्ती सार जगतामधी, सार जगतामधी, खरोखर सार जगतामधी. आपली गाता गातो शाहीर देशाची ललकारी. जा जीर जिररजी, जा जीर जिररजी, जा जीर जिररजी, हे जिर जीर जीर जी. मंडळी, असा आमचा भारत आणि असा आमचं संविधान, महान पुरुषांच्या कर्मांचं राष्ट्र आणि त्यांचे विचार जे संविधानात येऊन देशासाठी अमृतच समान ठरले. संविधान राष्ट्राची धाड, देशाची शान, करुणी तया नमन, करुणी तया नमन. क्रांतीचा घडला नवा इतिहास, क्रांतीचा घडला नवा इतिहास. मुजरमानाचं संविधानास जिरहाजी जी, मुजरमानाचं संविधानास जिरहाजी जी, मुजरमानाचं संविधानास जिरहाजी जी 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 जी. ज्ञानीवीरांचा राष्ट्र आमचा शाहिरी बाणा, गातो शाहिरी बाणा. धन्यवाद. कोणत्या ग गोताला माया आई वाणी नाही, कोणत्या ग गोताला. जणू जिरून गेलं तूप साडीच्या ग भाताला, जणू जिरून गेलं ग तूप साडीच्या त्या भाताला. दडणारी माय माऊली म्हणते, पोरपांडाला संसारात आई स्वतःला अशी विरघळून टाकते की एक स्त्री म्हणून तिचे वेगळे अस्तित्व उरतच नाही. कारण भातात ओतलेले तूप जसे त्या साडीत जिरून जाते तशी आईची माया असते आणि अशी माया दुसऱ्या कुठल्याही नात्यात दिसत नाही. हे सत्य एक साध्या ओवीतून रोजच्या जगण्यातील सामान्य उदारातून सांगणाऱ्या या माऊलीचा खरेच धन्य आहे. पुढची ओवी प्रस्तुत करण्यासाठी मी पूर्वाला सांगते. कथा. कथा हा साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे. एका विशिष्ट स्थलकाली पत्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचं एक दृष्टिकोनातून केलेलं चित्रण म्हणजे लघुकथा. अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश खंड 3 मध्ये करण्यात आली आहे. तशीच कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्या मनावर एकच ठसा उमटणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. अशी व्याख्या ना. श्री फडके यांनी केली आहे. कादंबरी. काही सुचतंय का कादंबरी ऐकल्यावर? डोक्यावरून गेलं असेल काही लोकांच्या नक्कीच. तर मी तुम्हाला सांगणार आहे कादंबरी म्हणजे काय, त्याचे किती प्रकार असतात आणि त्याचे नामचिन्ह लेखक. कादंबरी ही काल्पनिक गद्य कथनाची एक दीर्घ रचना आहे जी पात्रे, घटनांचा समावेश असलेली कथा सांगते आणि अनेकदा विविध कल्पना प्रस्तुत करते. कादंबरी हे साहित्याच्या सर्वात सामान्य आणि बहुमुखी प्रकारांचं एक आहे जे लेखकांना व्यापक विषय प्रदान करतो. भारतामध्ये विविध प्रकारच्या कादंबऱ्या आणि शैलीचे समृद्ध साहित्यिक परंपरा आहे. पहिलं कादंबरीचा प्रकार म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या. भारतीय ऐतिहासिक कादंबऱ्या वाचकांना भारताच्या इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात पोहोचवतात. अनेकदा काल्पनिक पात्रांसह वास्तविक घटनेचं मिश्रण करतात. उल्लेखनीय ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये R.K. नारायण आणि देवदत्त पटनायक यांचा समावेश असतो. प्रेम प्रसंग कादंबऱ्या. भारतीय प्रणय कादंबरी इंग्रजी आणि प्रादेशिक दोन्ही भाषांमध्ये अनेकदा भारतीय समाजाच्या प्रदर्शनीवर काढलेल्या प्रेम कथावर केंद्रित असतात. रविंद्र सेन आणि दुर्जोय दत्त सारखे लेखक या शैलीसाठी ओळखले जातात. आपण सर्वांचं लक्ष वेधणारी आणि त्यात रहस्यमय ओढून टाकणारी म्हणजे रहस्य कादंबरी. भारतीय रहस्य कादंबऱ्यात गुप्तहरे आणि रहस्यमय कथांचा समावेश आहे. उल्लेखनीय उदाहरणांमध्ये अप्पा क्रिकेट पुरस्कार विजेता लेखिका विक्रमचंद्रा यांच्या स्केर्ड गेम्स या कादंबरीचा समावेश आहे. आपण सर्वांची लहानपणी वाचलेली कवी व त्यांची कथा म्हणजेच कधी न ऐकलेली कादंबऱ्या म्हणजेच बाल कादंबऱ्या. भारतीय लेखकांनी लहान वाचकांसाठी कथा तयार करून बाल आणि तरुण प्रौढ साहित्यात योगदान दिले आहे. रस्किन बॉन्ड आणि चेतन भगत ही त्यांची उदाहरणे आहेत. मराठी साहित्यातील कादंबरी आणि नामवंत लेखकांची समृद्ध परंपरा आहे.
काही प्रसिद्ध मराठी कादंबऱ्या आणि त्यांच्या लेखकांची नावं आहेत. पु ल देशपांडे, आपण सर्वांनीच ऐकलेले नाव म्हणजेच पु ल देशपांडे. विनोद आणि व्यंग्यासाठी पु ल देशपांडे यांना ओळखले जाते. त्यांनी विनोद सामाजिक भाष्य असलेल्या बटाट्याची चाळ आणि मुलांसाठी आपुलकी या कादंबऱ्या लिहिल्या. विष्णू सखाराम खांडेकर हे एक विपुल मराठी लेखक आणि भारतातील सर्वोच्च साहित्यात सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे. त्यांची ययाती ही कादंबरी मराठी साहित्यात उत्कृष्ट मानली जाते. तसेच या कादंबऱ्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतरही झालेले आहे. विश्वास पाटील हे पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दल लिहिले आहे. त्याचे नाव आहे पानिपत. आणि छत्रपती संभाजी जीवनावरील चारित्र्यिक कादंबरी म्हणजे संभाजी सारख्या ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात. विश्वाजी सावंत त्यांच्या मृत्युंजय या कादंबरीसाठी प्रसिद्ध आहे. हा भारतीय महाभारतातील एक पात्र करण्याचा जीवनाची काल्पनिक कथा आहे. या लेखकांनी आणि त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर व्यापक साहित्यात विश्वासही त्यांचा मान आहे. म्हणूनच अनेक मराठी कादंबऱ्या हे वेगवेगळ्या भाषेत रूपांतर करून ते विकले जातात आणि ते तेवढ्याच आवडीने वाचले जातात. कविता हा साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. कविता छंदबोध व रसबोध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वास्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त होते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचं तत्वज्ञान फार जुना आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात. धन्यवाद. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार कोटा कधी म्हणू नय राहुळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नय. अरे संसार नाही रडण पुडण येड्या गळ्यातला हार म्हणू नको रे लोडण. अरे संसार दोन जीवांचा विचार देतो सुखाला नकार आणि दुखाला होकार. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार भाषेवर प्रेम करता आलं त्याला दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं असंच मला वाटतं. आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय, त्याचं वात्सल्य म्हणजे काय, त्याचं प्रेम म्हणजे काय ते कळतं. तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगाच्या सर्व भाषेवर प्रेम करतात. त्याचा दुश्वास कोणीही करत नाही. भाषेचा दुश्वास कसा करायचा? दुश्वास ही निराळी भावना आहे, ती कोणीही करत नाही. त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे, मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाईंना हातचं पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील. ही कल्पना मला खूप बरी वाटते की थोर माणसं मराठीत बोलतात वगैरे. तर अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातच आपण एक लहानसे आहोत. ही बाकीची मंडळी मोठी आहे त्या मनाने लहानसा असून सुद्धा मला तुम्ही मोठा केलात. हे महाराष्ट्र धर्माला जागलात की नाही मला माहिती नाही. तर आपल्याकडे सामान्यतः मोठा मनुष्य असला तरी ठीक आहे वगैरे असं चढून राहील अशा प्रकारची आपल्याला काहीतरी भीती असते. आम्ही आता अशा वयात आलेलो आहोत की आता चढून जायचं असलं तर कोणातरी खांद्यावरच चढून जाणार. त्यामुळे ही भीती भागायचं काहीही कारण नाही. माहिती मिळाली. वाङ्मयाला आपण खऱ्या अर्थाने निसर्गून पाहतो. वाङ्मयाचे काही वेगळे प्रकार आपण ऐकले व त्याबद्दल खूप काही ज्ञान आपल्याला मिळाले. मी उपस्थित असलेल्या आपल्या प्राचार्य कोयल रॉय चौधरी मॅडम, संयोजिका मीनल मॅम, सहसंयोजिका रुपाली मॅम आणि सभासद लता मॅम तसेच मंडळाचे सर्व सदस्य व NSSC सदस्यांचा उपस्थित राहिल्याबरोबर खूप खूप आभार मानतो. येणे वागणे दोषा
द्यावे, तो शोनी मज द्यावे, पसाळे दान हे. जे खाळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विशद धर्म सूर्य पाहो, जो देवांशील तो ते लावो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी, अनव्रत भूमंडळी, भेटो तया व्रता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे लांछन, मार्तंड ते तापहीन, ते सदा ही सर्वा सज्जन, सोयरे भवतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आधी पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये. दृष्टा दृष्ट विजय, कोवा